शेअर मार्केट म्हटलं तर कुठेतरी मराठी माणूस मागे आहे असं मला वाटतं. सो तुमच्याकडे असे काही सर्वे आहेत का की सर्वसाधारण आज ओव्हरऑल इंडियामध्ये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असणारा नंबर किती आहे? मराठी माणूस असा स्पेसिफिक आकडा नाही, पण असं पकडूयात की साधारणपणे 25% महाराष्ट्रीयन असतीलच. बट मोस्ट ऑफ द टाइम आज जेव्हा जे काही कपल्स आहेत जसं न्यूली मॅरिड होतात त्यांच्याकडे फायनान्स नाहीये आणि जर पैसे नसतील तर त्यांना लाईफ कशी जगता येईल? सामान्य माणसासाठी और ज्याला कोणाला वेल्थ क्रिएट करायचे त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट असेट क्लास विचारला जातो म्हणजे इक्विटी. सो फॉरेक्स मार्केट नेमकं काय? इंडियन मार्केट आणि फॉरेक्स मार्केट याबद्दल थोडंसं जरा नेमकं काय आहे? इंडियन मार्केट आणि फॉरेन मार्केटचे कंपॅरिझन होऊ शकत नाही, कारण इंडियन मार्केट लिगल आहे भारतामध्ये. बरोबर. फॉरेक्स मार्केट इट्स नॉट लिगल. सगळ्यात पहिले तर ते कायदेशीरच नाही. पॉलिटिशियन्स या शेअर मार्केटला म्हणजे रन करतात का? नाही, कोणीही पॉलिटिशियन शेअर मार्केटला रन करू शकत नाही. नमस्कार, भारी लोक या आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अनेक भारी व्यक्तिमत्व या प्लॅटफॉर्मवरती येत आहेत आणि त्यांचं भारी व्यक्तिमत्व का भारी बनलं हे आपण जाणून घेत असतो. स्किल्सनं भारी असणारी व्यक्तिमत्व सुद्धा आपल्याकडे येतात आणि आजचं व्यक्तिमत्व असंच स्किल्सनं भारी असणारं व्यक्तिमत्व आहे. फायनान्स हा विषय सर्वांसाठीच खूप महत्वाचा आहे. आयुष्यात पैशाचं महत्व खूप आहे आणि हे महत्व एक्झॅक्टली म्हणजे अनेक लोक पैशांमुळे अडचणीत असतात किंवा पैशांना घेऊन खूप सारा त्रास सहन करत असतात आणि म्हणून फायनान्स या विषयावरती तज्ज्ञ असे व्यक्तिमत्व आज आपण बोलवलेलं आहे. खरं तर आज फायनान्स हा विषय आपण जास्त डिस्कस करणार नाहीयेत, तर सर्वांच्या मनातला उत्सुकतेचा असणारा विषय म्हणजे शेअर मार्केट. आज आपण शेअर मार्केट या विषयावरती अनेक असणारे मिथ्स, सत्य, कथा, दंतकथा, व्हॉटेव्हर या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. एक कॉमन मॅनला शेअर मार्केट बद्दल मनामध्ये असणारे प्रश्न, गुंतवणुकीचे अनेक प्रकार याच्या पाठीमागच्या काही पॉडकास्टमध्ये आपण पाहिलेले आहेत. पण नेमकं शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी योग्य आहे का तो सट्टा आहे? त्याचबरोबर रिअल इस्टेट हे गुंतवणुकीसाठीचं योग्य मार्ग आहे का? अशा अनेक गोष्टी आज थोडंसं आपण बघणार आहोत. बट त्यातल्या त्यात मेन मुद्दा आजच्या पॉडकास्टचा असणार आहे तो म्हणजे शेअर मार्केट. सो मराठी माणूस कुठेतरी या विषयाकडे आज मागे असलेलं जाणवतं आणि त्याच विषयी आज आपण शेअर मार्केटचे एक्सपर्ट म्हणून आज नावाजलेले आकाश गोंदावले सर यांना आपण आज निमंत्रित केलेलं आहे. सर, तुमचं स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच विष्णू सर, तुम्ही मला इथं पॉडकास्ट. सरांबद्दल तसं तुमच्याबद्दल माहिती करून द्यायला म्हणजे खूप साऱ्या लोकांना ऑलरेडी तुम्ही माहिती आहात, तरी पण थोडक्यात स्वतःची माहिती करून द्या आणि त्यानंतर शेअर मार्केट या विषयावरती घेऊन मला बरंचसं काही तुम्हाला आज विचारायचं. नक्कीच. माझं नाव आकाश गोंदावले. मनी अकॅडमीच्या माध्यमातून मागचे 11 वर्ष झालं लोकांना फायनान्शियल लिटरसी या विषयावरती मार्गदर्शन करतोय. बेसिकली हा विचार येण्यामागचं कारण मला वाटतं मागच्या पॉडकास्टमध्ये भारी लोक या चॅनलवरती सांगितलेलंच आहे. पण या 10-11 वर्षामध्ये स्वतः केल्यानंतर लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याच्या हेतूने हे सुरू केलं होतं आणि त्याला प्रचंड प्रमाणामध्ये यश आलंय. आज नाही म्हटलं तरी मनी अकॅडमी फॅमिलीमध्ये 20,000 पेक्षा जास्त लोक आहेत ज्यांनी म्हणजे पेड प्रोग्राम्स केलेले आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ड्रास्टिकली बदल फायनान्शियली झालेला आहे. मी असंच हसी मजाकमध्ये लोकांना सांगतो की बुवा, मला जर आज जुन्यापैकी 10 लोक भेटायला ते 7 लोक पाया पडून जातात. का पडतात? ते माझ्या पाया नाही पडत. त्यांच्या आयुष्यात जे आमूलाग्र बदल झाले त्यांच्या फायनान्शियल जीवनामध्ये. कितीतरी लोक म्हणतात की सर, तुम्ही नसता भेटला तर कदाचित आम्ही आत्महत्या केली असती, किंवा कितीतरी लोकांचा हे फीडबॅक येतो की यार, जेव्हापर्यंत तुम्ही नव्हते तोपर्यंत आमच्याकडे पैसे शिल्लक पण राहत नव्हते, पण तुम्ही आल्यानंतर आज करोडो रुपयांची उलाढाल किंवा करोडो रुपयांचं वेल्थ आमच्याकडे आहे. सो मला असं वाटतं की ते त्या ज्ञानाची ताकद आहे आणि मला असं वाटतं की हे ज्ञान प्रत्येक सामान्य भारतीयांनी घेतलं पाहिजे. सो ओळख जास्त करण्यापेक्षा मी असं म्हणेल की ते ज्ञानावरती आपण गाव घालूयात किंवा ते किती महत्वाचं ते आपण समजूयात. त्याच विषयावरती मला बोलायचं आहे, कारण शेअर मार्केट म्हटलं तर कुठेतरी मराठी माणूस मागे आहे असं मला वाटतं. सो तुमच्याकडे असे काही सर्वे आहेत का की सर्वसाधारण आज शेअर मार्केट ओव्हरऑल इंडियामध्ये शेअर मार्केटमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला किंवा इन्व्हेस्ट करत असणारा नंबर किती आहे, पर्सेंटेज काय आहे? बघा, कोविडच्या अगोदर 3%, 6 कोटी डिमॅट अकाउंट होते
ओके आणि कोविड नंतर आतापर्यंत 18 कोटी डिमॅट अकाउंट आहेत. ओके. आणि 6% ऑफ पीपल आर इन्व्हेस्टिंग इन स्टॉक मार्केट. आता हे ट्रेडिंग करतायत, इन्व्हेस्टमेंट करतायत, सट्टा करतायत, इंट्राडे करतायत, फ्युचर ऑप्शन करतायत, हे सगळं भानगडी करतायत. डिमॅट अकाउंटच्या बेसिसवरती आपण 6%. मला यामध्ये विचारायचं आहे की आता 18% जर संपूर्ण भारतामधून आहेत, 18 करोड डिमॅट आहेत, 6% पीपल. 18 करोड पीपल. ओके. सो या 18 करोडांमध्ये मराठी माणूस किती आहे? मराठी माणूस असा स्पेसिफिक आकडा नाही, पण असं पकडूयात की साधारणपणे 25% महाराष्ट्रीयन असतीलच. गुजरात थोडं जास्त असेल, त्याच्या मागे महाराष्ट्र. एक्झॅक्ट आकडा महाराष्ट्रातले किती हे नाही आहे माझ्याकडे, बट 20 to 25% पीपल त्याच्यामधले असू शकतात. मग असं म्हणजे 3 ते 4 कोटी लोक महाराष्ट्रातले, आणि त्यातल्या पुण्या मुंबईचे मेजरली इकडे असू शकतात. रेस्ट ऑफ महाराष्ट्र थोडं कमीच आहे. ओके. मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे असं लक्षात येतं की मराठी माणूस शेअर मार्केट मला जमणार नाही, ते आकडे आणि ते सगळं म्हणजे घाबरलेला दिसतो. शेअर मार्केटकडं आजही म्हणजे अनेक खेडेपाड्यांमध्ये असेल, आता जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण शेअर करतो की बाबा काय तर आम्ही शेअरमध्ये किंवा म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करतोय, तर ही लोक आजही घाबरलेले आहेत. इव्हन मलाही सल्ले देत असतात की अरे बाबा ते तसलं काही करू नकोस. सो शेअर मार्केट खरंच सट्टा आहे का, याबद्दल मला विचारायचं. पहिलं तर आहे ना, सट्टा किंवा रिस्क याच्याबद्दल आपण जाणून घेऊ. बघा, 2 बोट आहेत. एका बोटला होल पडलेला आहे आणि दुसऱ्या बोटला होल पडलेला नाही. तुम्हाला नदीच्या या काठावरनं पलीकडे जायचं आहे. तर कोणत्या बोटमध्ये, कोणत्या नावेमध्ये बसणं रिस्क आहे किंवा सट्टा आहे असं वाटतं? तसं जर दोन्ही नावे तर रिस्क आहे. पहिली गोष्ट तर जिला होल आहे तिथं सर्टन्टी आहे की ती नाव बुडणारच आहे. जिला होल नाहीये तिथं सर्टन्टी 99% आहे की तुम्ही पलीकडे पोहोचाल. 1% चान्स आहे. 1% पण नाहीये, कारण 100 वेळा जरी तुम्ही ये जा केलं तर 100च्या 100 वेळेला पॉसिबिलिटी की तुम्ही पलीकडे जाऊन अलीकडे याल. म्हणजे दोन्ही ठिकाणी सर्टन्टी आहे. तरी पण मी म्हणतो की वादळ आलं, काहीतरी झालं तर 1000 ट्रिपमध्ये एखाद्या वेळेला ती नाव बुडू शकते. सो सर्टन्टी आणि सट्टा म्हणजे मला गाडी चालवता येत नाहीये आणि मी गाडी चालवतोय. गाडी चालवण्याचं पुरेसं ज्ञान नाहीये, तरी पण मी गाडी चालवतोय. याला सट्टा म्हणता येईल, पण मी त्याला सर्टन्टीच म्हणेल परत एकदा की नाही चालवतोय तर ठोकणार आहे. म्हणजे तुम्हाला जर ज्ञान नाहीये तिथे प्रत्येक गोष्ट सट्टा आहे, प्रत्येक गोष्ट रिस्क आहे. मला समजा वडापावची गाडी टाकायची आहे, ठीक आहे, आणि मला वडापाव बनवण्यातली 10 पैशाची अक्कल नाहीये. ठीक आहे, किती मसाला टाकला पाहिजे, किती चटणी टाकली पाहिजे, किती काय केलं पाहिजे, तर याच्यामध्ये कॉमन सेन्स हा सट्टा नाहीये. सर्टन्टी की तू बुडणारच आहेस. बरोबर. तर नॉलेज नाहीये तो सट्टा आहे. आणि जिथं प्रॉपर नॉलेज आहे त्याला सट्टा नाही म्हणता येणार, त्याला सर्टन्टी म्हणता येईल. आता स्टॉक मार्केट सट्टा आहे असं लोकांचं मत आहे. त्यांनी ते का बनवलंय की बाबा कुठंतरी कोणाचं तरी काहीतरी ऐकलंय आणि त्यांनी ते करताना अर्धवट ज्ञानाने केलंय, पूर्ण ज्ञान घेतलंच नाही. आणि मग ते जसं तुम्ही विचार करता तशा घटना, तशा गोष्टी घडतात. आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये म्हणतो, आणि तसं ते घडतं. आणि मग त्यांना पण वाटतं, लोक पण सांगत होते, माझा अनुभव पण पहिला असाच आहे. बघा, तुम्ही सुरुवातीला गाडी चालवायला लागलात, जरी तुम्हाला प्रॉपर गाईडर करणारा असला तरी कुठंतरी गाडी टच होणारच आहे. किंवा थोडंसं काहीतरी झालं तर मग तुम्ही म्हणलात नाही, बघा ते पण म्हटलं होते हे पण, आणि तुमचा जो विश्वास दृढ होतोय आणि तुम्ही त्याच दृष्टीने जाताय. सो मला असं वाटतं की राकेश झुंझुनवाला असतील, रामदेव अग्रवालजी असतील, खूप सारी लोक आहेत ज्यांनी करोडो अरबो रुपये या मार्केटमध्ये बनवलेत. आता या सगळ्यांचा जर विचार केला, ज्यांनी पैसे बनवले किंवा वॉरन बफे जे असतील, या लोकांनी आहे ना इंट्राडे फ्युचर ऑप्शन करून पैसे नाही बनवले. इंट्राडे फ्युचर ऑप्शन एक वेळेला सट्टा आहे, अनसर्टन्टी आहे, अनिश्चितता आहे. पण इकडं जर तुम्ही प्रॉपर सेक्टर निवडलं, त्या सेक्टरमधली चांगली कंपनी निवडली, तिचं फ्युचर ग्रोथ बघितलं, मॅनेजमेंट पाहिलं, त्याच्यानंतर थोडं टेक्निकली गोष्टी पाहिल्या, आणि जर त्या कंपनीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तर मला नाही वाटत तो सट्टा आहे. व्होलॅटिलिटीमध्ये म्हणजे आम्ही असं म्हणतो की सेंटिमेंट पोटी मार्केट थोडंसं वर खाली करतं, पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय करताय किंवा तुमची कंपनी काय करते किंवा तिचं फ्युचर काय, तर तिथं भीती वाटण्याचं काही कारण नाहीये आणि तो सट्टा नाही होऊ शकत. थोडक्यात मला हे आवडलं की ज्या गोष्टींचं तुम्हाला ज्ञान नाही आणि ती गोष्ट तुम्ही करताय तर कदाचित तो सट्टा आहे. म्हणजे अज्ञानानं केलेली कोणतीही गोष्ट सट्टाच आहे असं म्हणायला हरकत नाही. मग ती कोणतीही असो, कोणती. सो ज्ञान घेऊन तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करता तेव्हा ती सट्टा नसते, तर त्यातल्या काही सर्टन्टी असतात किंवा म्हणजे पॉसिबिलिटीज असतात. खूप छान उत्तर दिलं. पण या शेअर मार्केटमध्ये जे आज तुम्ही म्हटलात की काही बाबतीत जिथे फ्युचर ऑप्शन्स लोक करतायत आणि तिथे लोक बुडतायत,
का म्हणजे नेमकं या फ्युचर ऑप्शनच्या माध्यमातून असं काय प्रलोभन दाखवलं जातंय किंवा नेमकं घडतंय काय तिथे? काय ना, माणसाची इमोशन, पहिली गोष्ट तर लालच आणि भीती, हे दोन इमोशन बरोबर प्ले केलं जातं. जो कोणी आज फ्युचर ऑप्शन करतोय तो काय म्हणतोय की बाबा तुला इन्स्टंट पैसे मिळतील. बरं, हा प्रिपेअर्ड आहे का, इमोशनली तयार आहे का? तर याचं उत्तर नाही असं. पहिली गोष्ट, त्याला भरपूर पैसे मिळाले, तू करणार काय त्या पैशाचं? पहिल्या या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे. तर लोक म्हणतात नाही, भरपूर पैसे मिळाले, बंगला घेऊ, गाडी घेऊ आणि पार्ट्या करायला सुरू करू. म्हणजे काय करताय तुम्ही? तुमचं जीवन वर्स्ट करण्याचा प्लॅन करताय. बरोबर. म्हणजे तुमचा पर्पज क्लिअर नाही. व्हाय यू नीड द मनी. बऱ्याचशा लोकांना माझ्याकडे येतात, सर आम्हाला खूप पैसे हवे. कशासाठी? काय नाही आम्हाला ते मोठं घर घ्यायचं आहे, मोठी गाडी घ्यायची आहे, ट्रिपा करायच्या आहेत, एन्जॉय करायचं नाही. असं जर तुमचं काही पैसे कमवून प्लॅन असेल तर तुमच्याकडे पैसे येणारच नाही. कारण निसर्ग, तुम्हालाही माहिती आहे गोष्ट की आपण एक निसर्गाचा मास्टर प्लॅन एक्झिक्यूट करत असतो. आपण ते मनी बी, हनी बीचं एक्झाम्पल माहित आहे की हनी बी दररोज सकाळी उठते मध गोळा करायला. तिला वाटतं की ती स्वतःसाठी मध कलेक्ट करते, पण ते ऍक्च्युली निसर्गाचा मास्टर प्लॅन एक्झिक्यूट करते. कारण तिच्या पंखांची संरचना अशी आहे, त्याला परागकण चिकटतात, एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती जाते आणि निसर्गाचा मास्टर प्लॅन एक्झिक्यूट. आपण पण सकाळी उठतो आणि मनी कलेक्शनला निघतो. आपण मनी बी आहे, बरोबर, मनी कलेक्शन. पण ते करत असताना समजा मी आता सकाळी येतो, मला शेअर मार्केट शिकवायचं आहे किंवा मला फायनान्शियल लिटरसी बद्दल किंवा लोकांना फायनान्स बद्दल मदत करायची आहे, मला त्यातनं पैसे मिळणार आहेत, मला मध मिळणार आहे, पण मी ऍक्च्युली निसर्गाचा मास्टर प्लॅन एक्झिक्यूट करतोय. बरं, माझ्याकडे 500 कोटी आले आणि 5000 कोटी आले तरी सुद्धा हे काम करायचं मी कधीही बंद करणार नाहीये. माझं हे डोक्यात नाही की मोठा बंगला गाडी हे तर मिळणारच आहे, ते बाय प्रोडक्ट आहे. तर सगळ्यात पहिलं, तुम्ही जर इंट्राडे फ्युचर ऑप्शन करताय तर लोक प्रलोभन दाखवतायत की तुम्ही रातोरात श्रीमंत व्हाल. पहिले त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का व्हायचं? भरपूर सारे पैसे आले तर तुम्ही चुकीच्याच गोष्टी करणार. मग त्यापेक्षा ते करूच नका. लालच आणि भीती. लालच कधी येतं बरं, ते कोणाला चुकलेलं नाहीये. तर जेव्हा ती येत आहे, कोणी तरी श्रीमंत होत आहे, तर त्याचं कारण स्वतःला विचारणं गरजेचं आहे की मला खरंच हे पैशांची काय गरज आहे, मी आणि काय असं करणार आहे. आणि दुसरं, भीती येते तर नॉलेज कमी असतं. सो 93% पीपल आर लुझिंग मनी. हे जर माहित आहे तुम्हाला, सेबी सांगताय आकडा, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, की इंट्राडे फ्युचर ऑप्शन करणारे 93% पीपल आर पैसे लूज करतायत. आणि निखिल कामत, झिरोदाचे फाउंडर, त्यांनी पण एकदा आमचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जे 10 लोक पैसे कमवत आहेत त्यातले 9 लोक एफडीला बीट करतील, 3 वर्षाच्या एफडीला बीट करतील, एवढे पण रिटर्न बनवत नाहीत. मग एवढे सर्टन आकडे तुमच्या समोर असताना तुम्ही या इंट्राडेच्या फ्युचर ऑप्शनच्या का नादी लागताय? नाही, पण आज मार्केटमध्ये अशा अनेक लोक भेटतात, फोन करतात की सर तुमचे पैसे द्या आणि तुम्हाला या पर्सेंटनं फिक्स आम्ही रिटर्न देतो. अनेक लोक, मला स्वतःला अशा अनेक लोकांचे फोन आले. मग हाऊ इट इज पॉसिबल? सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी 2019ला काहीतरी कुठेतरी वाचण्यात आलं होतं की 76,000 कंपन्या रेस्ट ऑफ कंपनी ROC कडे रजिस्टर आहेत, ज्यांनी 3%, 5%, 10% तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती रिटर्न देण्याचं कमिटमेंट केलं. तर त्या आकड्यामध्ये असं होतं की 645 कंपन्या फक्त चालू होत्या 76,000 पैकी. मग त्या नवीन होत्या, जुन्या होत्या मला माहित नाही. बापरे. ठीक आहे, ही झाली रियालिटी. दुसरी गोष्ट, मी 22 वर्षाच्या सेगमेंटमध्ये काम करतोय, मला अशी एकही कंपनी, जेन्युइन कंपनी सापडली नाही जी 3%, 5%, 10% देऊ शकते. आणि जर एक जरी कंपनी जेन्युइन असते तर मला वाटतं भारतातले सगळे गरीब लोक श्रीमंत झाले असते. सो अशा गोष्टींच्या नादी लागलं. जो तुम्हाला तुमचे पैसे त्याच्या खात्यावर मागतोय तो 100% फ्रॉड आहे. ओके. आणि दुसरं, जे फॉरेक्स मार्केटमध्ये तुमचं खातं ओपन करून दिलं जात आहे, तुमच्या नावावर दाखवलं जात आहे, ते व्हाईट लेबल ब्रोकर आहेत. सो ते सुद्धा बुडणारच आहे. ओके. मी त्या फॉरेक्स मार्केटवरती येणारच आहे, कारण आपलं इंडियन मार्केट पहिला आता महत्वाचा याच्यामधला भाग होता की नाही, या गोष्टींच्या नादी लागू नका. मला इन शॉर्ट याच्यामध्ये सांगायचंय की तुम्हाला जे फोन येत आहेत, काय होत आहे, जर तो फोन करतो तो 5 आणि 10% तुम्हाला कमवून देतो, त्याच्याकडे स्वतःकडे पडत पैसे नाहीत का? तू स्वतःचे पैसे नाही करू शकत. आता मी कोणाचा 1 रुपया घेत नाही, मला माझेच पैसे सांभाळायला वेळ नाही. मी माझेच सांभाळतो ना. मी लोकांचा डोक्याला का रिटर्न घेऊ? मला जर कमवतात, चला एखाद्या महिन्यात मार्केट 6 महिने मार्केट नाही झालं, डोनाल्ड ट्रम्पनी टेरिफ अनाऊन्स केलं, साला पडलं मार्केट, मी ह्यांना 3%, 5% कुठून देऊ? ओके, ॲब्सोल्युटली. म्हणजे ते अनसर्टनिटी आहेच ना. ठीक आहे, माझ्या घेतलेल्या कंपन्या चांगले, सगळं चांगलं, पण सेंटिमेंट खराब झालं मार्केटचं. सेंटिमेंट पोटी मी म्हणतो गावाबरोबर किडे रगडले जातात.
मला पिसायचे होते गहू, पण किडे होते त्याच्यात ते रगडले जातात. माझी कंपनी बेस्ट होती, परफॉर्मन्स बेस्ट आहे, तिची प्रॉफिटेबिलिटी बेस्ट आहे, सगळं बेस्ट आहे, बट मार्केटचं सेंटिमेंट खराब झालं तर तिचा पण प्राइस पडणार आहे. आणि मग त्या कंडिशन मध्ये रिटर्न देणार कुठून? मग लोकांचं झंझट मी डोक्यावर का घ्यायचं? मी माझे पैसे सांभाळेल. मी लोकांना मी एकच मदत करू शकतो, मी तुम्हाला ते शिकवू शकतो बेस्ट कसं निवडायचं ते आणि त्याच्याबरोबर कसं राहायचं. तुमचं तुम्ही करा आणि 100% मी हे सांगतो की तुम्हाला यश मिळेल. ऍब्सोल्युटली. जसं ज्ञान घेतलं तर त्या ज्ञानाच्या बेसिसवरती तुम्ही निश्चित कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. शेअर मार्केट सुद्धा ज्ञान घेतलं तर तुम्ही त्याच्यातही यशस्वी होऊ शकता. उदाहरणार्थ याच्याकडे सट्टा म्हणून न बघता अपॉर्च्युनिटी म्हणून पाहता येईल का? इन्व्हेस्टमेंटसाठी आज अनेक ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जसं आता सांगितलं की रिअल इस्टेट आहे, गोल्ड आहे किंवा शेअर मार्केट आहे, म्युच्युअल फंड्स आहेत. तर या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स मध्ये तुम्हाला काय वाटतं की बेस्ट इन्व्हेस्टमेंट काय आहे? बघा, सगळेच चांगलेच. कोणासाठी चांगलेत हा प्रश्न आहे. रिअल इस्टेट सामान्य लोकांसाठी नाहीये असं माझं मत आहे. का? तर रिअल इस्टेटला हेवी पैसा लागतो. रिअल इस्टेटमध्ये एक गुंतवणूक जर चुकीची झाली, लिटिगेशन, प्रॉपर्टी आली, काही झालं तर सामान्य माणूस 10 वर्ष 20 वर्ष और लाईफ टाइम बॅक्सला फुटला जातो. ऍब्सोल्युटली. मग ती इन्व्हेस्टमेंट सामान्य माणसासाठी नाहीच आहे. म्हणजे तिथेही रिस्क आहे, पण प्रचंड मोठी रिस्क आहे. बघा, मी आत्ताची काही प्रकरणं, मी काल परवा दिवशी तुमच्याशी मला वाटतं बोलत होतो की इकडे रिंग रोड पडला आणि रिंग रोडच्या जागेवरती 2017 पडला आणि तिकडे एका बिल्डरनी त्या जागेवरती परमिशन्स घेतल्या, सगळे डॉक्युमेंट क्लिअर केले, बिल्डिंग बांधली आणि बिल्डिंग तयार झाली, लोकांनी बुकिंग केलं, बँकेनी कर्ज दिलं आणि हे सगळं झाल्यानंतर आता ते रिंग रोड मध्ये जात आहे आणि लोकांनी लाखो रुपयांचं कर्ज येतं त्यांच्यावरती, हप्ते चालू आहेत आणि नुकसान भरपाई म्हणून 3 लाख रुपये दिले जातात. म्हणजे सामान्य माणूस आता इथं जे अडकले, मे माईट बी 10-20 वर्ष बॅकला गेले. ऍब्सोल्युटली. मग हे किती रिस्की आहे बरं. तेवढे पैसे नसतातच पहिली गोष्ट. अजून एक मला इथं ऍड करायचा विषय, फार महत्वाचा मुद्दा आहे. रिअल इस्टेटमध्ये तुम्ही घर घेताय, गाडी घेताय. घर गाडी कधी पण घेता येतं, पण तुम्ही यंग वयात घेताय. तारुण्य परत नाहीये. बायकोला वेळ देत नाही, नवऱ्याला वेळ देत नाही, दोघेही कामाला जात आहेत, मुलांना वेळ देतात, मुलं पाळणा घरात आहेत. ठीक आहे, आता मुलाचं लहानपण 60व्या वर्षी जगता येईल का? नाही येणार. बरं, तारुण्य 60व्या वर्षी नवरा बायको बरोबर काय एकमेकांना वेळ देणार? आज हे जे घर घेताय तुम्ही, ती गाडी घेताय, लोकांना दाखवण्यासाठी एवढं करताय किंवा तुमच्या कुटुंबासाठी करताय. आज नवऱ्याला वेळ येतं, बायकोला वेळ नाही, बायकोला वेळ येतं, नवऱ्याला वेळ नाही. बरं, मला सांग, या लोकांनी एकमेकांना वेळच दिला नाही तर यांच्यामधले नाते काय झालेले वाटू. पण ज्या फॅमिलीसाठी करतोय ती फॅमिलीच राहत नाहीये, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू आहेत. बरं, डिवोर्सचं प्रमाण वाढलंय. बट मोस्ट ऑफ द टाइम आज जेव्हा जे काही कपल्स आहेत, आता न्यूली मॅरिड होत आहेत, त्यांच्याकडे फायनान्स नाहीये आणि जर पैसे नसतील तर त्यांना लाईफ कशी जगता येईल? मला मुद्दा तिकडेच यायचं होतं. तुम्ही रिअल इस्टेटमध्ये जाताय ना, ते तुमच्यासाठी नाही. आता तुम्ही काय करा, 50,000चा हप्ता भरताय, 45,000 रुपये तुमचे व्याजच जातात 5,000 रुपये. मी काय म्हणतो, 25,000 रुपये स्वतः जगण्यावरती खर्च करा. 25,000 रुपये जे राहतात ना, फ्लेक्झिबल इन्व्हेस्टमेंट ऍसेट जिथं मॅक्सिमम ग्रोथ मिळू शकते, ती म्हणजे इक्विटी और इक्विटी म्युच्युअल फंड. तुमच्यासाठी ते जे सामान्य मिडल क्लास लोक आहेत त्यांच्यासाठी रिअल इस्टेट नाही. इव्हन त्यांच्यासाठी शेअर मार्केट पण नाही. जर त्यांच्याकडे नॉलेज नाही तर शेअर मार्केट नाहीये, पण म्युच्युअल फंड, इक्विटी म्युच्युअल फंडला जर फ्लेक्झिबिलिटी आहे, कमीत कमी पैशात टाकू शकता. आणि महत्वाचा भाग असा आहे की तुम्ही जर 50% EMI पैसे वाचवलेत तर 10 वर्षात तुमचं स्वतःचं घर होत आहे, कुठल्याही EMI शिवाय. बरं, 50% मध्ये तुम्ही तुमचं लाईफ जगताय. गेटिंग माय पॉइंट? तो रिअल इस्टेट हे तर तुमच्यासाठी नाहीये. दुसरं काय येतं, गोल्ड येतं. गोल्ड तुम्ही केलं तर एन्जॉयमेंट कशाची करणार, ढेकळाची. सर ठीक आहे, त्याच्यात 8-9% रिटर्न मिळतील. रिअल इस्टेटमध्ये पण लॉंग टर्मचं घेतलं 8-9% रिटर्न आहेत. तुम्ही जर FDचं घेतलं तर 8.5% रिटर्न आहेत. तुम्ही सिल्वर घेतलं तर 8.5%, एक 25-30 वर्षाचं रिटर्न मी तुम्हाला सांगतो. हा, पण हेच जर तुम्ही स्टॉक मार्केटला आलात तर 16-17% CAGR आहे. सगळ्यात हायएस्ट CAGR जर कुठं आहे तर तो स्टॉक मार्केट, इक्विटी, म्युच्युअल फंड आहे. तो सामान्य माणसासाठी और ज्याला कोणाला वेल्थ क्रिएट करायची आहे त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट असेट क्लास तुम्ही विचारला तर तो म्हणजे इक्विटी. ओके, पण त्यासाठी आता पुन्हा इक्विटी जर मला नॉलेज नाहीये, इन्व्हेस्टमेंट नाही तर तुम्ही इक्विटी मार्केट सट्टा म्हणून घ्यायचं सकाळी, विकायचं संध्याकाळी. इट्स नॉट अ शेअर मार्केट. हा खूप महत्वाचा मुद्दा सांगितलात, कारण आज मेजर मी पाहतोय की जो युथ आहे, तरुण आहे, ज्यांना तर जस्ट चांगल्या सॅलरीचं पॅकेज मिळतंय आणि हे पॅकेज मिळालेली मंडळी इमिडिएटली
ऍप डाउनलोड केलं जातं, ऍप मधून इन्व्हेस्टमेंट होतात आणि मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून 9:15 मार्केट चालू होतं, तर 9:15 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत कंटिन्युअसली काम पण करत नाही स्वतः. मी अशी अनेक लोक पाहिलेले आहेत की काही आईवडिलांचं बॅकग्राऊंड चांगलं होतं, 4 पैसे मिळालेले होते, तर हे पूर्ण वेळ त्या मार्केटमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझी आहेत आणि कुठलाही जॉब करत नाहीयेत, नोकरी करत नाहीत, बिझनेस करत नाहीयेत आणि त्यांना वाटतं की आम्ही हा बिझनेस करतोय. इव्हन काय माझ्याकडे अशा केसेस आहेत ज्यांनी मला शेअर मार्केटमधलं चांगलं जमतंय या नावाखाली त्यांनी जॉब सोडला, चांगली नोकरी होती, नोकरी सोडली आणि शेअर मार्केट करायला चालू केलं आणि शेअर मार्केटमध्ये स्वतःचे पैसे तर होतेच पण इतरांचे पैसे घेऊन लावले आणि कुठेतरी मग ते लॉस झाले, अडचणीमध्ये आलेले जाणवतात. पैसे गेले, आत्महत्या करायची वेळ येते. सो अनेक लोक कारण काय असे किस्से सुद्धा आपण ऐकलेले, खूप सारे केसेस आहेत सुसाईड. याच्यामध्ये इन्स्टंट श्रीमंत व्हायचंय आणि ग्रीड आहे मोठ्या प्रमाणावर, नॉलेज नाहीच आहे. आणि मुद्दा हा आहे की आपला जो ब्रेन आहे इंट्राडे फ्युचर ऑप्शन मध्ये ना तुम्हाला खूप सारे निर्णय घ्यायचे, तुम्ही खूप फास्ट निर्णय घ्यायचे. ठीक आहे, याच्यामुळे तुम्ही रॅशनल विचार नाही करू शकत. तुम्ही खूप सारे ट्रेडिंगचे नियम बनवून दिले जातात, जे लोक शिकवतात ना नियम बनवून. आता तुम्हाला एवढे फास्ट निर्णय घ्यायचे असतात ना, तुमचं ब्रेन रॅशनल विचारच नाही करू शकत आणि तुम्ही चुका करताच. आणि तुम्ही दरवेळेला हा विचार करताय यार नाही मी हे नियम बनवले ते फॉलो नाही झाले म्हणून मी चुकलो. पुढच्या वेळेला जाता परत. एवढे फास्ट निर्णय घेण्यासाठी ब्रेन बनलेलाच नाही. जेवढे फास्ट निर्णय इथे इंट्राडे फ्युचर ऑप्शनला घ्यावे लागतात, रॅशनल थिंकिंग माणूस करू शकत नाही. आज ना उद्या ते नियम ब्रेक होणारच आहेत आणि ते पैसे जाणारच आहेत. बरं, मला एक म्हणायचं आहे की सुख आहे का साहेब? नाही, एवढं ट्रेस आहे, एवढं टेन्शन आहे त्या पोझिशनचं, एवढा त्रास आहे, म्हणजे शनिवार रविवारी झोप येत नाही, अस्वस्थ होत आहे. बरं ठीक आहे, त्यात पैसे जरी मिळालेत, मला सांगा असे पैसे काय कामाचे आहेत जे तुमचे ऑर्गन्स डॅमेज करतायत, तुमचं ब्रेन डॅमेज करतायत? सो असे मिळाले तरी काही कामाचे नाहीत माझं मत आहे. सो प्लीज मी तर सगळ्या श्रोत्यांना म्हणेल की आहे ना, इंट्राडे फ्युचर ऑप्शनच्या नादी लागू नका. जरी तुम्ही तिकडे सफल झालात ना तर सुख समाधान आनंद बिलकुल नाहीये. आणि सुख समाधान आनंद मिळवण्यासाठीच पैसा पाहिजे आणि तो पैसा मिळतानाच आनंद मिळत नसेल तर मला वाटतं त्याची काही गरज नाही. ऍब्सोल्युटली राईट, अगदी बरोबर आहे. त्यामध्ये पुन्हा मला आपला जो मगजचा विषय होता तो म्हणजे फॉरेक्स. मी अनेक लोकांनी, इव्हन माझ्याकडे अनेक लोक आलीत, इव्हन मध्यंतरी तुमच्या बाबतीत एक किस्सा घडला, म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा फॉरेक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली होती आणि त्यानंतर मला वाटतं की तुम्ही अनेक लोकांना मार्गदर्शन केलं. सो फॉरेक्स मार्केटमध्ये मला असे रातोरात खूप छान ग्रो झालेले लोक बघायला मिळालेले आहेत आणि रातोरात ते गायब, म्हणजे सगळं मटेरियल घेऊन पळून गेलेले पण मी लोक पाहिलेले आहेत. अगदी जवळची लोक मी अशी पाहिलेले आहेत. सो फॉरेक्स मार्केट नेमकं काय, इंडियन मार्केट आणि फॉरेक्स मार्केट याबद्दल थोडंसं जरा अवेअरनेस की नेमकं काय आहे याबद्दल दोघांचं कंपॅरिझन करून जर सांगितलं तर मला वाटतं की कदाचित या पॉडकास्टमधून काही 4 लोकांचं असं फसगत होणार असेल तर ती वाचेल. त्यामुळे फॉरेक्स आणि इंडियन मार्केट जेन्युनिटी, रियालिटी जे आहे, रिस्क रिवॉर्ड जे आहेत, ह्या बाबतीत थोडंसं या दोन्ही मार्केटबद्दल सांगा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, इंडियन मार्केट आणि फॉरेन मार्केटची कंपॅरिझन होऊ शकत नाही, कारण इंडियन मार्केट लिगल आहे भारतामध्ये. बरोबर. फॉरेक्स मार्केट इट्स नॉट लिगल. सगळ्यात पहिले तर ते कायदेशीरच नाही आहे भारतामध्ये. दुसरी गोष्ट, हे जे काही लोक येतात किंवा माझ्या बाबतीत झालेला किस्सा तुम्ही हे केला, माझ्याकडे क्लायंट होते, त्यांच्या माझ्याकडे करोडोंमध्ये इन्व्हेस्टमेंट होती, म्हणजे म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट. सो ही वॉज आस्किंग की यार एक बार करके तो देखो. मग मी त्याला 1-2 लाख रुपये दिले की एवढा चांगला क्लायंट आहे, एवढं सगळं माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे, मला रिव्हेन्यू चांगला आहे यांच्याकडून, सो जाऊ द्या 1-2 लाख रुपये दिले तर. आता पैसे जोरदार वाढले. आता मग त्याच्यानंतर मी थोडासा अभ्यास करायला सुरुवात केली तर माझं असं लक्षात आलं की एकही कंपनी, म्हणजे जिथून फॉरेक्स मार्केट आहे US कडून किंवा तिकडून, तिकडची नाही आहे. सगळ्या ह्या दुबई बेस इकडच्या तिकडच्या हे व्हाईट लेबल ब्रोकर म्हणतात त्यांना. म्हणजे कधी पण ते दुकान बंद करून जाणार. आणि मग काय होतं की तुम्ही पैसे टाकता, ते वाढू देतात आणि अचानक तुमचा लॉस दाखवतात. म्हणजे रिअल फॉरेक्स मार्केटमध्ये समजा करन्सी ट्रेड होता. तुमचा जो किस्सा झाला त्याच्यात काय झालं, हा मी ते सांगतो की रिअल मार्केटमध्ये काय झालं की रिअल मार्केटमध्ये स्पाइक नाही आला. म्हणजे समजा एखादी पोझिशन होती, USDची पोझिशन होती. आता USD समजा X रेटनी वाढतोय, ठीक आहे. अचानक जो व्हाईट लेबल ब्रोकर होता त्याच्यामध्ये स्पाइक मारतो, तो खाली जातो, आमचे सगळे स्टॉप लॉस सेट करतो आणि परत त्या लेवलला जातो. हे चार्टला दिसतंय कोणाच्या, व्हाईट लेबलवाल्याच्या.
आणि हे दुसरीकडे रिअलला जाऊन चेक केलं तर तिथं कुठलाही स्पाइक नाही. ब्रोकर काय म्हणतोय की मग ते पडलं आणि स्टॉप लॉस हिट झाले आणि तुमचे पैसे बुडालेले. इन शॉर्ट ते स्पाइक म्हणजे त्यांचंच ते सॉफ्टवेअर आहे, त्यांचंच त्या पद्धतीने करतात. थोडक्यात जे स्क्रीनवरती जे काही लाईव्ह दिसतं तेच फेक आहे. तेच फेक आहे. ते पाहिजे तेव्हा स्पाइक आणतात. म्हणजे हे व्हाईट लेबल म्हणजे आता तुम्हाला लॉस झाला. बापरे, हा तुम्हाला लॉस झाला म्हणायचं तुम्ही, आणि तुम्ही कालपर्यंत करोडपती असता. 200 कोटी 100 कोटी अशा गोष्टी कप करतात. 200 कोटी कमवले 2 वर्षामध्ये, जो सांगणार असतो तो, आणि मग तो स्पाइक येतो, त्याचे पण उडतात आणि बाकीच्यांचे पण उडतात, जो इथे घेऊन बसलेला असतो फ्रँचायझी और वॉट एव्हर जे काय आहे ते. सो हे असं काही नाहीये. मग याच्यावरती आता गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असं काही, कारण खूप सारे केसेस अशा पाहिलेल्या आहेत, खूप सारे लोक पाहिलेले. पहिली गोष्ट तर गव्हर्नमेंट याच्यावरती काय कधी ऍक्शन घेत नाही. नो, काय ऍक्शन घेणार? तुमचं लालच आहे, तुम्ही टाकता, बुडल्यानंतर कळतं पैसे गेले तिकडे आउट ऑफ कंट्री. टीव्हीला ऍड येते म्युच्युअल फंडची ऍड करताना, इंडियन मार्केट म्हणजे म्युच्युअल फंड बद्दल सुद्धा सांगताना की SIP बद्दल, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, तिथेही सांगितलं जातं. बट असं जे काही फॉरेन मार्केट बद्दलचं हे काही चुकीचं चाललेलं आहे, आज तुम्ही हे म्हणजे डिस्क्लोज करताय की हे स्क्रीनवरती जरी तुम्हाला ते लाईव्ह दिसत असलं तर ते सगळं म्हणजे ओरिजिनल मार्केट नाहीच आहे, त्याचं रिफ्लेक्शन आहे, त्याचं रिफ्लेक्शन आहे. मग हे जर असं होत असेल तर याविषयी जनजागृती का होत नाही? मुद्दा असा आहे की मी पैसे गुंतवतोय, मी तुम्हाला सांगत नाही. बरं, हे होत असताना समजा माझ्याकडे कोणीतरी आलं, मला एक 2-4 दिवसापूर्वी एकाचा फोन आला, ही कॉल्ड मी की सर मला 10 लाख रुपये गुंतवायचे आहेत, मला महिन्याला किती पैसे मिळतील? म्हणजे सर तुम्ही SWP केले 10 लाख रुपये तर टेंटेटिव्हली तुम्हाला महिना 5-1 हजार रुपये 6% तुम्ही वार्षिक विड्रॉल घ्या. नाही म्हणलं, मी दुसऱ्या ठिकाणी 10 लाख रुपये टाकण्याचा विचार करतो, मला महिन्याला 50,000 रुपये देतात. किती रुपये देतात? 50. मी किती म्हणतोय SWP ला? 5,000 रुपये. मग तुम्ही 30 तरी द्या. म्हटलं मित्रा 30 घेऊ शकता तुम्ही, अडचण काही नाहीये, पण तुमची प्रिन्सिपल पण मायनस होईल आणि ती संपून जाईल एक दिवस, कारण एवढी हेवी रिटर्न मी तुम्हाला SWP मधनं नाही मिळू शकत. मग त्या व्यक्तीचं म्हणतं नाही, मग तुम्ही मला काही परवडत नाही, तेच परवडतात. मग मी त्यांना सांगितलं की सर माझ्याकडे पैसे देऊच नका, पण त्यांच्याकडे बिलकुल देऊ नका, तुम्ही बुडणार आहात. काय तुम्ही बुडणार आहात? हा फुकटचा सल्ला म्हणलं. तुम्ही कुठेतरी मला युट्यूबला ऐकलं असेल, कुठेतरी ऐकलं असेल, तुम्हाला कुठेतरी माझा नंबर मिळाला आणि तुम्ही मला प्रश्न विचारायला फोन केला की मी 10 लाख रुपये टाकायच्यात, मला कोण मला जास्त देत आहे. जास्तच्या नादी लागून तुम्ही ते आहे ते घालवाल. आता हे मी अवेअरनेस दिलं त्याला, मी 15 मिनिटं वेळ काढून बोललो, म्हणलं हे बुडायचं. मी एवढा वेळ बोलत नाही मी कोणाशी फोनवरती, सगळं काही समजून सांगितलं. म्हणलं हा ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला. आता ह्या गोष्टीला 15 दिवस झाले असतील, त्या व्यक्तीचा परत फोन नाही आलेला. आता तो काय करणार? कारण तिथं कोणीतरी मित्रांनी नातेवाईकांनी टाकलेत, त्याला चेक येतात, सगळं काय येतंय. सेबी अवेअरनेस करते की सेबी सांगताय अशा गोष्टींच्या नादी लागू नका, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. पण लोकांना लालच आपलं थांबवतच नाहीये. आणि काय होतं ना, लोकांना भीती आहे की बस चुकण्याची, मिसिंग आउट. तुम्ही पैसे गुंतवले, तुम्हाला दर महिन्याला पैसे येत आहेत, मी ते बघतोय. मग साला तुम्ही श्रीमंत होताय, मी राहतो की काय? मग मला टाकायचे, भलेही मला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे की 3%, 5% वाले बुडलेलेच आहेत. सगळ्या पेपरला न्यूज आहेत, सगळीकडे न्यूज आहेत, सगळीकडे. तरी सुद्धा हे स्कॅम होत आहेत. का? तर लोकांना लालच त्यांचं ठेवायचं. खरं सांगू का, थोडक्यात संयम नाही असंही म्हणता येईल. संयम नाही किंवा पटकनच मोठं व्हायचं. आणि इननॅचरल कोणती गोष्ट करायला गेलात तर त्याचा ब्लास्टच होणार आहे. एखादं झाड लावलं त्याला फळ यायला वेळ लागतं, तेवढा वेळ लागणारच नियम आहे, म्हणजे तेवढा वेळ दिलाच पाहिजे. बरोबर. तुम्ही जर काहीतरी इननॅचरल करायला गेलात, अननॅचरल करायला गेलात तर तुमच्यावर ते घडणारच आहे. तर या पॉडकास्टच्या माध्यमातून मी म्हणतो, 4 लोकांच्या जरी डोक्यात हे शिरलं तरी आपल्या पॉडकास्टचं यश आहे. नाही, ऍक्च्युली मी आता पाहतोय ना की खूप सारी लोक आज फसतायत, खूप साऱ्या लोकांमध्ये. आणि हे जे काही फॉरेक्स मार्केटमधली जे लोक आहेत ना, कालपर्यंत सायकल नसते, पण जेव्हा फॉरेक्सला येतात आणि काही दिवसातच ते असे 200 कोटी 400 कोटीचं दाखवतात, हे ऑफिस घेतलं, ते घर घेतलं, ती गाडी घेतली, आणि एक दिवस अचानक रातोरात कुठेतरी पळून गेलेले आहेत आणि पेपरला भलं मोठं काहीतरी आलेलं आहे. असं मी बऱ्याच लोकांचं, म्हणजे 2-3 केसेस माझ्या डोळ्यांसमोर आहेत, अगदी जवळच्या ओळखीच्या. खरं सांगू का विष्णू, याच्यामध्ये साधं सोपं सामान्य माणसाने एकच गोष्ट करावी, त्यांनी ना म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करावी, डायरेक्टच्या नादीस लागू नये. और
ज्यांना शिकायचं आहे त्यांनी प्रॉपर ट्रेनर कडून शिकावं. आता प्रॉपर ट्रेनर म्हणजे कोण? स्टॉक मार्केटचा, ज्यांनी याच्या अगोदर काहीतरी दिवा लावलाय, ठीक आहे, म्हणजे त्याला फंडामेंटल कंपनी समजते, टेक्निकल कंपनी समजते, आणि कोणती कंपनी वाढू शकते भविष्यात, बिझनेस मॉडेल समजतं वाढू शकण्याचं किंवा इकॉनॉमीतलं. तर अशा माणसाकडून शिकावं आणि त्याच्याकडनं ही लेखी गोष्ट घ्यावी की बाबा तू जे शिकवणार आहेस काय त्याच्यातून मला नक्की फायदा होणार आहे. आणि इन्व्हेस्टिंगच करावी, इंट्राडे फ्युचर ऑप्शन किंवा आज अनेक शिकवणारे मी बघतोय की जे फ्युचर ऑप्शन आणि इंट्राडे वरती जास्त भर देत आहेत. मग लोकांना तेच पाहिजे. आता मी स्वतः सांगतो, मी क्लासेस घेतले, मी इन्व्हेस्टिंग शिकवलं, मी इंट्राडे शिकवलं, मी फ्युचर ऑप्शन शिकवलं. म्हणजे मी 4 बॅचेस केल्या अशा पास्टमध्ये. 2020 नंतर मी परत केलीच नाही. मी याच्यामध्ये असा विचार केला होता की इन्व्हेस्टिंग ही लोक सुरुवात करतील. मी सगळ्यांना सांगितलं इन्व्हेस्टिंग करा, इंट्राडे फ्युचर ऑप्शनच्या लेट करा, नंतर तुम्हाला एक्सपर्टीज मिळाल्यानंतर. माझ्या लक्षात आलं की 95% लोक पैसे कमवत नाहीयेत, लॉसेस करतायत. सो आय स्टॉप्ड. ऑनवर्ड मी परत बॅचला हातच लावायला गेलो नाही. मग त्याच्यानंतर विचार तर डोक्यात चालूच होते. त्याच्यानंतर एक फर्म पॅटर्न बनवला की इन्व्हेस्टिंगचा, इन्व्हेस्टिंगनी काय होऊ शकतं. पहिले ते एक्सपेरिमेंट केले सगळे, देन सगळ्या एक्सपेरिमेंट नंतर मला हे कन्फर्म झालं की आता हे जर शिकलं माणूस, बघ याच्यामध्ये साधं सोपं आम्ही काय केलंय की फंडामेंटली कोणकोणते पॅरामीटर तुम्ही चेक करायचे जेणेकरून कंपनी बेस्ट करताय. तर आरओसी आरओई जर बेस्ट आहे, डबल डिजिट और मोर आहे, तर मॅनेजमेंट बेस्ट करताय, रिटर्न ऑन इक्विटी चांगलं जनरेट करताय, कंपनीवरती कर्ज नाहीये और कमी आहे, किंवा सेक्टरचा पहिला विचार करू. सगळ्यात पहिलं तर सेक्टरचा विचार. बरोबर. सेक्टरमध्ये काय की 2 प्रकारचे सेक्टर आहे, एक सेक्युलर ग्रोथ, एक सायक्लिकल ग्रोथ. सेक्युलर ग्रोथ म्हणजे काय, इयर ऑन इयर वाढतच चाललाय. सायक्लिकल ग्रोथ म्हणजे काय, 2-4 वर्ष ग्रोथ होते परत खाली जातं. मग याच्यामध्ये 70 to 80% जर पोर्टफोलिओ तुम्ही सेक्युलर ग्रोथ कंपनीमध्ये केला आणि 20 to 30% मोमेंटम जिथे येते त्या सेक्टरमध्ये केला तर बेस्ट आहे. ठीक आहे, पहिलं तर तुम्ही इंडस्ट्री डिफाईन केली, याच्यामध्ये B2B ला क्वचित हात घाला, B2G ला पण क्वचित हात घाला. जिथं काय म्हणतात प्राइसिंग आहे किंवा प्राइसिंग पॉवर आहे त्या सेगमेंटला जा. म्हणजे B2C ला तुम्ही जिथं डायरेक्ट एंड युजरला माल विकताय अशा कंपन्यांची म्हणजे प्राइसिंग पॉवर जास्त आहे. मग तो जर 70-80% जर तुम्ही पोर्टफोलिओ बनवला तर विल गेट बेस्ट रिटर्न. मग ते कोणते सेगमेंट आहेत त्याच्यावरती आम्ही ते पूर्ण स्टडी करून हे केलं. त्याच्यानंतर दुसरा पार्ट की मॅनेजमेंट इफिशियन्सी. आता मॅनेजमेंट बद्दल थोडंसं वाचायला लागतं, बट मॅनेजमेंटवरती काम केलं तर मॅनेजमेंटवरती असं लक्षात आलं की जे अबाव 60 मॅनेजमेंट आहे किंवा 55 मॅनेजमेंट आहे त्यांचं सगळं करून झालंय. दे आर नॉट अग्रेसिव्ह. त्यांना फक्त चालवायचं आहे. आता ग्रोथ माइंडसेट नाही, आता ते बास झालं, काय किती काय करायचं करून. मग आम्ही ऑब्झर्व केलं की बिलो जे 40 आहेत आणि अबाव जे 60 मॅनेजमेंट आहेत त्या कंपन्या पण जास्त बेस्ट नाही करत आहेत. 40 नीचे ज्या खालच्या आहेत ना तिकडे एक्सपिरियन्सची कमी आहे. मग 40 to 60 मधले ते प्रचंड चांगलं करतायत. बरं, त्यांच्या त्या आकड्यात दिसतंय का? दिसतंय. मग आरओई काय भानगडी असतात ते आता शिकायला लागेल, त्याचा यूज कसा आहे ते पण शिकायला लागेल. मग त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट येतो की बुवा ग्रोथ काय, कंपनी ग्रोथ काय करते, किती स्पेंडिंग. ठीक आहे, तो विषय येतो. डेट काय कंपनीवरती, इंटेलिजंट पैसा तिथं आहे का, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन काय, म्हणजे माल विकताय तुम्ही, शिल्लक काय राहत आहे. बरोबर ना. मग ह्या सगळ्या गोष्टी इंटेलिजंट पैसे म्हणजे FII DII किंवा जे रिसर्च करून इन्व्हेस्टमेंट करतायत तो तिकडे पैसा येतोय का, हे सगळ्यांचा फंडामेंटली विचार केला. आता बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला जास्त बेटर अंडरस्टँडिंग होईल ऑडियन्सला पण. मला आहे ना एक रनिंग रेस जिंकायची आहे. तर पहिलं काम काय की मला जो पळणार आहे त्याच्या बॉडीमध्ये जे इंटिग्रंट पाहिजेत, म्हणजे त्याचं काय BP शुगर जे काही पाहिजे बाबा, एनर्जी लेवल्स त्याच्या ज्या काय आहेत किंवा त्याच्या शरीरात काय काय रिक्वायर्ड आहे ते सगळं चेक केलं. मग तो फिट आहे, एव्हरीथिंग इज परफेक्ट इन हिज बॉडी की तो रेस पळू शकतो आणि जिंकू पण शकतो, सगळं परफेक्ट आहे. आता प्रश्न असा आहे तो पळू शकतो का? तो पळत नाहीये. मग सगळं परफेक्ट असून त्याला रेसमध्ये उतरवण्यात काय अर्थ नाही. इन शॉर्ट
ज्या मोठ्या कंपन्या आहेत फंडामेंटली खूप चांगल्या आहेत, पण अडचण अशी आहे की सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ जी पाहिजे ती नाही आहे. जर एखादी कंपनीला मोठं व्हायचं आहे किंवा रिटर्न चांगले पाहिजे तर सेल्स ग्रोथ मिनिमम जीडीपी प्लस इन्फ्लेशन पाहिजे. सेल्स बरोबर, म्हणजे 12-15% वरती जी आहे ती हेल्दी ग्रोथ करते आणि जी करत नाही मग लोक काय करतायत की मोठ्या मोठ्या कंपनीची नावं घेतात. आता तुम्ही नावं घेतली, HCF घेतला, हिंदुस्तान घेतला, पण फिट आहे, परफेक्ट आहे, सगळं फंडामेंटल चांगलं, सगळं चांगलं. सेल्स ग्रोथ 6% आहे. मागचेच 3 वर्ष 4 वर्ष जर तुम्ही बघाल, 5 वर्ष कन्सिस्टंटली लेस दॅन 10 इयर प्रॉफिट ग्रोथ 30 आहे. मग तुमची प्राइस कुठं वाढणार? मग तो पळतच नाहीये. मग अशा घोड्यावरती पैसे लावले, मी म्हणत नाही की ते खराब आहे, ते पळेल पण चालत जाणार ना, कधी ना कधी ते रेसचं म्हणजे पॅरामीटर होता तो पूर्ण करेल, पण त्याला 10 वर्ष लागतील. मग तिथं पैसे नाही बनत आहे. मग दुसरं येतं की यार पळतोय एक जण, पण त्याच्यात जे इंटिग्रेंट पाहिजेत ते नाही आहेत, त्याला कधी पण चक्कर येऊ शकते. म्हणजे जे फंडामेंटली वीक आहेत, प्राइस तर वाढत आहे पण कशामुळे वाढते काय माहित नाही, किंवा काहीतरी न्यूज फ्लो वरती वाढते. अचानक इकडे काहीतरी चुकीचं घडलं ना, ठाप करणं प्राइस खाली येते आणि वरती जायचं नावच घेत नाही. म्हणजे फक्त टेक्निकल बघितलं, म्हणजे जो पळणारा बघितला पण ताकद नाहीये त्याला बघितला तरी तुम्ही बोंबलेला आहात. आता पुढची स्टेप येते की ज्याच्यात सगळं काही फिटपणे पळण्याची ताकद पण आहे. ठीक आहे, असा घोडा किंवा असा व्यक्ती किंवा अशी कंपनी ओके, पण अशा पण काही कंपन्या आहेत फिट आहेत सगळं पण पळून झालंय. म्हणजे काय झालंय, खूप सारं पळायला, आता दमलंय, प्राइस प्रचंड वाढून गेलेली आहे, रिझल्ट लय चांगले आहेत फंडामेंटली, दरवेळेला क्वार्टर ऑन क्वार्टर, इयर ऑन इयर बेस्ट रिझल्ट आहेत, पण पळून झालंय. ह्या कंपन्या पण रिटर्न देत नाही. मग उदाहरण आत्ताच घ्यायचं झालं तर तुम्ही डिमार्टचं एक्झाम्पल घेऊ शकता. अव्हेन्यू सुपरमार्ट 2021 ला आहे मारला 5300, जोरात 313चा पी आहे, पळून झालं होतं. आता 2021 ते 2025 तुम्ही जर रिझल्ट काढून बघितले तर सेल्स ग्रोथ 20-22%, प्रॉफिट ग्रोथ त्या पण डबल डिजिट 20-25%, पण प्राइस मायनस. म्हणजे काय की फिट पण आहे, पळू पण शकतो, पण तो पळाला खूप आहे, दमलाय, तिथं पण जाऊन उपयोग नाहीये. मग जो फिट पण आहे आणि आत्ता निघलाय त्या गाडीत बसता आलं पाहिजे. मग ही गाडी शोधायची कशी, आणि ही जर गाडी शोधली तर कसं आपण फास्ट जाऊ शकतो. मग याच्यावरती आम्ही पूर्ण स्टडी केलं आणि मग असे काही पॅरामीटर निवडले की हे पॅरामीटर आहेत. बरं, प्राइसचे 2 इंजिन आहेत. प्राइस वाढेल असं म्हटलं जातं की प्रॉफिट प्राइस इज स्लेव ऑफ अर्निंग, प्राइस इज स्लेव ऑफ अर्निंग. अर्निंग जर येते ना तर प्राइस शुड मूव अप. मग अर्निंग हे एक पॅरामीटर आहे आणि मार्केटचा कॉन्फिडन्स हे एक पॅरामीटर आहे, म्हणजे प्राइस जोरात वाढण्यासाठी. मग आता मार्केटचा कॉन्फिडन्स वाढतोय, कमी होतोय, वाढणार आहे, कमी होणार आहे, त्याला थोडीशी स्टोरी बनवायला लागते. आम्ही म्हणतो की पी, प्राइस टू अर्न, आणि EPS, अर्निंग पर शेअर, ह्या दोन्हीचा गुणाकार म्हणजे प्राइस. ठीक आहे, म्हणजे एखादी कंपनीची किंमत 200 रुपये तर EPS 10 रुपये आणि PE 20 आहे तर 200 रुपये प्राइस आहे. आता कंपनीचा अर्निंग वाढला, EPS वाढला 20%, म्हणजे 12 रुपये झाला. स्टोरी नाहीये मार्केटकडे काही. इन दिस सर्कल PE सेम राहील, म्हणजे इंटू 20 जर केलं तर प्राइस जाईल 240 रुपये. ठीक आहे, पण मार्केटकडे स्टोरी आहे की नाही, इथून पुढे या कंपनीत किंवा या सेक्टरमध्ये किंवा याच्यामध्ये प्रचंड ग्रोथ आहे, हे 20% आता ग्रोथ करते, पुढच्या वर्षीपासून 30% करेल, तर हा पी जो आहे तो पण 20% 30% ग्रो करेल. म्हणजे समजा जर 20चा पी 25 वरती गेला आणि EPS वरती गेला आणि समजा 20 रुपये EPS झाला आणि 25 रुपये पी झाला तर 20 गुणिले 25 10 to 500 रुपये किंमत होणार स्टॉक. तुम्ही हे सांगताय खूप सारं काय, बट सगळं डोक्यावरून जात आहे. मला वाटतं की त्यासाठी क्लासला येऊन बसावं लागेल तुमच्या, त्याशिवाय ते अंडरस्टँड होणार नाहीये. मला मुद्दा एवढाच आहे, थोडक्यात काय की हे असे आकडे जर ऐकले ना तर मग हे कॉम्प्लिकेटेड वाटतं. नाही, हे समजले कॉम्प्लिकेटेड वाटतं, म्हणजे भीती वाटायला लागते. जसं शाळेत असताना मॅथची भीती वाटायची तसं इकडे एवढं नाहीये, एवढं कॉम्प्लिकेटेड नाहीये.
सर्वसाधारण माणूस शिकू शकतो. हो, म्हणजे मी माझं स्वतःच सांगितलं, इयत्ता तिसरी ती इयत्ता 8वी वरच्या वर्गात असला ढकल पास. 10वीला मला 41 मार्क पडले होते. कसे पडले होते अजून माहित नाही. माझे जर तुम्ही युट्यूबला जाऊन व्हिडिओ बघितले तर मला कंपन्यांची नावं प्रोनाऊन्स करता येत नाहीत. म्हणजे मी किती हुशार असेल याचा तुम्ही अंदाजच बांधू शकता. जर मला जमू शकतं तर कोणाला पण जमू शकतं. बरं, याच्यातली कुठलीही गोष्ट कॅल्क्युलेट करायची नाही. इट्स रेडीमेड अवेलेबल ऑन द एव्हरीवेअर. फक्त त्याचा अर्थ कळला पाहिजे. आणि ते जर कॅल्क्युलेट करायचं असतं तर मी कधीच शिकलो नसतो. मला कधीच आलं नसतं. तर हे सगळे रेडीमेड अवेलेबल असतं. फक्त ते काय त्याचा यूज आहे किंवा काय नक्की प्राइस म्हणते, चार्ट म्हणतोय किंवा फंड कंपनी म्हणते किंवा सेक्टर म्हणतंय, याचा थोडंसं कन्क्लुजनचा पार्ट असतो. आणि तेवढा आला ना, मी तर आहे ना काय केलं माहिती आहे का, फंडामेंटली एक 7-8 पॅरामीटर आणि टेक्निकली एक 7-8 पॅरामीटर चेक करा, गाडीत बसा, विषय संपला. बाकी डोक्याला ताप करून ते 7-8 पॅरामीटर काय आहेत, त्याचा अर्थ कळायला पाहिजे आणि त्याचा इम्पॅक्ट कळायला पाहिजे, तेवढंच. थोडक्यात तुम्ही नॉलेज घ्या, हातात बॅटरी घ्या आणि स्वतःचा रस्ता स्वतः दुसऱ्याकडे पैसे देऊ नका, तुम्ही चुकीच्या गाडीत बसू नका. आणि तर म्हणजे तुम्हाला चांगला ग्रोथ अचीव्ह करता येऊ शकतो किंवा शेअर मार्केटमधून सुद्धा पैसे कमवता येऊ शकतो. प्रचंड. ह्याच्यामध्ये मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की पॉलिटिशियन्स या शेअर मार्केटला म्हणजे रन करतात का? नाही, कोणीही पॉलिटिशियन शेअर मार्केटला रन करू शकत नाही. कारण बरेचदा असे काही गैरसमज आहेत किंवा व्हॉट एव्हर, म्हणजे रियालिटी गैरसमज माहित नाहीये, पण मार्केट खाली आणायचं किंवा वर न्यायचं हे ठरवून काही लोकांच्या हातात ही पॉवर असते किंवा काही लोक ज्यांच्याकडं म्हणजे ओव्हरऑल देशाची पॉवर आहे. सेंटिमेंट बदलू शकतात पण ग्रोथला टच करू शकत नाही. उदाहरणार्थ, मोदी सरकार आलं, काँग्रेस सरकार आलं, व्हॉट एव्हर, राहुल सरकार आलं, ठीक आहे, माझे गोल बदलत नाहीत. मोदी सरकार आलं म्हणून मी 4 चपात्या ऍडिशनल खात नाही, माझं कन्झम्पशन वाढत नाही किंवा कमी पण होत नाही, ठीक आहे. माझं मुलांना काय शिकवायचंय, मला कोणती गाडी घ्यायची, हे माझं ठरलेलं आहे. मोदी आले तरी पण मी तेच करणार आहे, राहुल आले तरी पण मी तेच करणार आहे. पण काही सेक्टरला इफेक्ट होऊ शकतो की मोदी सर काही सेक्टरला प्रमोट करत असतील तर त्या कंपन्यांवरती इफेक्ट येऊ शकतो थोडासा, किंवा राहुल सर दुसऱ्या कोणाला करतील तर तिथं थोडासा बेनिफिट ऑर लॉस होऊ शकतो. पण ओव्हरऑल इकॉनॉमीवरती काही इफेक्ट होत नाही. दुसरं आहे, तुम्ही जे म्हणताय त्याला इनसाइड ट्रेडिंग म्हणू शकतो आपण. ओके. किंवा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतात. मग गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय आहेत की गव्हर्नमेंट ग्रोथचा विचार करतंय किंवा गव्हर्नमेंट ग्रोथ थांबवण्याचा, मग ते आरबीआयच्या माध्यमातून, मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून जे करंट सरकार आहे ते थोडासा इफेक्ट आणू शकतं. पण हे सेंटिमेंटल, त्याच्यामुळं फायदे पण वाढतं पण मार्केट आणि पडतं पण मार्केट, पण फक्त सेंटिमेंट आहे. खरी जी प्राइस ड्राईव्ह होते किंवा खरी जी इकॉनॉमी ड्राईव्ह होते ती तुमच्या कन्झम्पशन वरती डिपेंड करते. आणि भारताची कन्झम्पशन स्टोरी खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे हा विषय येत नाही. भारताचं ऍव्हरेज एज 29 आहे, 144 कोटी जनता आहे आणि ह्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी कन्झ्युम करायच्यात. मग एखादा पॉलिटिशियन काय म्हटला म्हणून आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही पुष्पा बघणारच आहे, आम्हाला फिरायला जायचंय तिकडे आम्ही जाणारच आहे, म्हणजे विमानाची तिकीट आम्ही काढणारच आहे, हॉटेल आम्ही बुक करणारच आहे, आम्ही सगळं काही करणार आहे 29 वर्षाच्या. मग आता त्या ज्या कंपन्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात किंवा वस्तू देत आहेत त्या कंपन्यांना अर्निंग होणारच आहे आणि त्यांच्या ते प्राइसमध्ये येणारच आहे. त्यामुळे असं कोणीतरी पॉलिटिशियन काय करेल आणि त्यांनी काय आपल्याला फार मोठा इफेक्ट होईल असं नाही वाटत. ओके. ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न होता की आता जे काही जसं की हर्षद मेहता स्कॅम झाला किंवा अजून काही घोटाळे झाले, काही प्रॉब्लेम झाले, अडथळे झाले, तर असे चान्सेस काय आहेत की इथून पुढे मार्केटमध्ये हे होत राहणार? मग त्याचा सर्वसामान्य जनतेवरती किंवा जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना काय फटका बसू शकतो? याच्यात आहे ना, साधं सोपं मी तुम्हाला सांगतो. हर्षद मेहतानी काय केलं किंवा कोणी काय केलं याच्यापेक्षा तुम्ही काय करताय, तुम्हाला जे कळत नाही त्याच्यामध्ये पैसे लावायचे नाही. वॉरन बफेजी एवढी वर्ष झालं मार्केटमध्ये, हे त्यांच्या मार्केटमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. वॉरन बफेंनी FMCG पकडलं, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड, जे त्यांना कळत होतं, आणि त्यांनी त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि ते निवांत झोपले. पण तुम्हाला जे कळतंय, तुम्हाला ज्या कन्व्हिक्शन आहे बिझनेसवरती, तोच बिझनेस तुम्ही रन करा. कोणी पण येईल, प्राइजेस वरती घेऊन जाईल, प्राइजेस खाली टाकेल, पण हे टेम्पररी असेल. ओके, नॉट परमनंट. हर्षद मेहता येईल, फॉल होईल, वाढेल, टेम्पररी डेंट असेल.
टेम्पररी. केतन पारेख येथील 99चं कारगिल युद्ध बघा तुम्ही, 2008चं सबप्राईम जे काय झालं होतं जगात सेंचुरीतली सगळ्यात मोठी मंदी होती असं म्हणतात, किंवा कोविड होतं. अशा गोष्टी घडत राहणार, कंपनी पेसिफिक्स न्यूज येत राहणार, पण ते टेम्पररी असणार. त्यामुळं परमनंट एकच गोष्ट आहे, ती म्हणजे अर्निंग, कन्झम्पशन स्टोरी. ओके. आता जे इन्व्हेस्टर्स आहेत, म्हणजे थोडक्यात तुम्ही सांगितले की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये केली तर तुम्हाला प्रॉफिट्स मिळू शकतात. इंट्राडे फ्युचर हे अगेन टेम्पररी, आणि ह्याच्यात आकड्यांप्रमाणे 93% पीपल लुझिंग मनी. सो लॉंग टर्म म्हणजे किती वर्ष लॉंग टर्म शेअर? पहिली गोष्ट, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये पैसे देतं हा पण एक फार मोठा मिथ आहे. लॉंग टर्म जर तुम्ही एक्सपर्टच्या हातात पैसे दिले तरच पैसे बनतील, नाहीतर तुम्ही स्वतः एक्सपर्ट झालात. समजावतो बघा, असा एक सर्वे सांगतो की तुम्ही जर 100 रुपये स्टॉक मार्केटमध्ये गुंतवले तर तुम्ही 60% पैसे राईट ठिकाणी गुंतवता आणि 40% पैसे तुम्ही रॉंग ठिकाणी गुंतवता. मग एक्सपर्ट असेल, सामान्य माणूस असेल, कोणी पण. ठीक आहे. आता जो सामान्य माणूस आहे तो काय करतो, एक्साइटेड होतो 60% पैसे जेव्हा वरती जायला लागतात, आणि 40%ला तो विचार करतो, चूक मान्य नाही करत, चुकलंय आपलं मान्य नाही करत, तो त्याचा चिकटून बसतो. आणि या 60% वरती 20%, 30%, 40% वरती गेलं की काय करतो, कॉल घेतो विकण्याचा, प्रॉफिट बुक करण्याचा. आणि मग परत आता ते पैसे हातात आलेले करायचं तर काही नाही, परत त्याला डिसिजन घ्यायचा आहे. मग 60%चे परत 60% तो राईट ठिकाणी, 40% रॉंग ठिकाणी. म्हणजे 36% राईट ठिकाणी पैसे जातील, 24% रॉंग ठिकाणी पैसे जातील. आणि हा ते 24 परत ते 36 वरती निर्णय घेईल आणि ते जमा करत राहील, आणि ह्याच्याकडे सगळा कचरा जमा होईल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये, आणि हा पैसे नाही बनवणार. बघा, इन्व्हेस्टमेंटमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे जे प्रॉफिट रन होतंय त्याला कधीच ब्रेक नाही करायचं, आणि जे प्रॉफिट देत नाही त्याला पहिलं घराच्या बाहेर काढायचं. बघा, राकेश झुंझुनवाला आपण ऐकतो, राकेश झुंझुनवालाची मोस्ट ऑफ वेल्थ टायटनने क्रिएट करून दिली असं म्हणतात. बरोबर. आता राकेश झुंझुनवालांनी 100 रुपयाचा समजा टायटन घेतला होता, 500 रुपयाला विकला असता, प्रॉफिट बुक केला असतो, तर वेल्थ नसती क्रिएट झाली. राकेश झुंझुनवालांनी त्या B2C मधला कंपनी होती त्याच्याबरोबर राहिले, ती वाढत होती, त्याच्या जिकडे चुकतील ना तिकडे लॉस बुक केला आणि इकडे आणून पैसे टाकले जेव्हा जेव्हा त्यांना झेपला. ही मानसिकता जर तुमची आहे किंवा सायकोलॉजी तुमची आहे तर आणि तरच लॉंग टर्म मध्ये स्टॉक मार्केटला तुम्ही पैसे कमवाल, नाहीतर नाही. ती मानसिकता बनवायला लागेल. बरं, माझं असं मत आहे की लॉस बुक करून तुम्ही लॉंग टर्म मध्ये स्टॉक मार्केटला प्रचंड पैसे क्रिएट करू शकता. प्रॉफिट बुक करून तुम्ही एक्झिट होणार मार्केटमधून. सिंपल आहे. मी असं म्हणतो की तुम्ही ए कंपनी घेतली 100 रुपयाला, बी कंपनी घेतली 100 रुपयाला, आणि ए कंपनी 100 झाली 200 रुपये आणि बी कंपनी 100 झाली 50 रुपये. मी सामान्य लोकांना विचारलं कोणती कंपनी तुम्ही विकाल, तुम्हाला पैशाची गरज आहे, तर सामान्य लोकांचं उत्तर येतं की 100चा 200 झाला, आता किती वाढणार, बास की आता किती वाढणार, बास झालं बुक करू. आणि मग ते 100चा 200ला बाहेर काढतात आणि 50 वाल्यावर मात्र आशावादी राहतात. कदाचित वरील नाही 100ला 200ला हा कधी पण जाईल ना, किंवा नवीन पैसा जेव्हा टाकायचा आहे तेव्हा ते 50 वरती जास्त फोकस करतील ऍव्हरेज आउट करण्यासाठी. त्यांच्या हे लक्षात येत नाही की यार जर 100चा 200 झालाय तर मॅनेजमेंट चांगलं करताय, व्हिजिबिलिटी चांगली आहे, प्रोडक्ट चांगला आहे, प्रॉफिट मार्जिन चांगलं आहे, म्हणून तर प्राइस बनली आहे. हा 100चा 50 झालाय म्हणजे नालायक आहे, मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे, प्रोडक्टमध्ये प्रॉब्लेम आहे, काहीतरी कॉम्पिटिशन चालू आहे, नालायकाला सांभाळलं जातं, नालायकाला सांभाळलं. सिंपल हा विचार स्टॉक मार्केटमध्ये लोकांना करता येत नाही. की मी असं म्हणतो की तुमचे ना 5 शॉप आहेत स्वीट मार्टचे, ठीक आहे, 2 शॉप चालत नाही आणि तुम्हाला आता काहीतरी पैशांची गरज आहे, तर तुम्ही कोणते शॉप्स बंद करा, विकायचे तुम्हाला 2 दुकानं, कोणते विकाल, जे चालत नाहीत ते विकाल. बरोबर चूक? बरोबर. पण इकडं बोम स्टॉक मार्केटमध्ये लोकांची काय आहे, जे चांगलं करतंय त्याला विकून टाकतील आणि जे खराब आहे त्याच्याबरोबर थांबतील आणि मग लॉंग टर्म इन्व्हेस्टर बनतील. म्हणजे हे मिथ बाहेर काढा. जर तुमची लॉस बुकिंग मानसिकता आहे तर आणि तर, आता मी माझे खूप सारे स्टॉक्स आहेत जे परफॉर्म करत नाही विकून टाकतो, पैसे वाढतायत का, प्रचंड वाढतायत, आणि जे चांगलं करतात त्याच्यामध्ये आणून टाकतो पैसे. का, बिझनेस आहे, मी याच्याकडे या कंपन्यांकडे बिझनेस म्हणून दुकान म्हणून विचार करतो, मी हे दुकान मला फायदा देत आहे, कमाई करून येत, हे जरा कमी कमवत आहे,
मग त्याला प्राइस मध्ये येत नाही, मग हे दुकान चालू नाही ठेवत, मी याच्यामध्ये पैसे लावतो ना अजून, अरे ह्यालाच मोठं करतो. इकडे चांगलं ग्राहक आहे, सगळं काही चांगलं आहे, प्रॉफिट मार्जिन चांगलं आहे. सो या वेळी जर तुम्ही केलं तर हे स्टॉक मार्केट तुम्हाला लॉंग टर्म मध्ये श्रीमंत करेल, नाहीतर नाही करणार. ग्रेट ग्रेट. सो लॉंग टर्म मध्ये नॉलेज घेऊन तुम्हाला उतरावं लागेल, आणि तर उतरला तर निश्चित चांगलं. आता हे नॉलेज कुठून घ्यायचं? युट्यूब शिकून डॉक्टर होऊ शकता. मी तोच प्रश्न विचारला. आता बरेचदा म्हणजे खूप लोक मोठमोठ्या ऍड्स आज चालत आहेत शिकण्याचं, म्हणजे शेअर मार्केट शिका म्हणून अनेक पाठ्या बघायला मिळतात, मराठीमध्ये शिका, अनेक या पाठ्या लागतात. तर मोस्टली तिथे मला वाटतं की इंट्राडे आणि हे फ्युचर ऑप्शन्सच ही आजची तरुणाई शिकते, आणि त्यामुळे एखादा वॉरेन बफेट मराठी माणूस बनेल, एखादा राकेश झुंझुनवाला मराठी माणूस बनेल, याची जरा शक्यता मला कमी वाटते. आपण बनवू ना. आणि त्यासाठी मग मला म्हणजे क्लासेस या पद्धतीने जे तुम्ही आज वेगळा व्ह्यू मार्केटकडे पाहण्याचा निर्माण केलेला, त्या व्ह्यूनं जर का तुम्ही मार्केटकडे पाहिलं तर मला वाटतं की निश्चित चांगलं पैसे प्रत्येक व्यक्ती करू शकेल. विष्णू सर, मी ऑडियन्सला एकच विनंती करू इच्छितो, इंट्राडे फ्युचर ऑप्शन शिकूच नका. म्हणजे मला येईल म्हणून अपेक्षा पण ठेवू नका. जर डेटाच एवढं तुम्हाला खतरनाक, पुरावा आहे ना तुमच्या हातात, का तुम्हाला नशीब आजमावायचं? बरं, मरणार हे माहित असताना का जायचंय? शिकूच नका. शिकलाच नाही तर विषयच येत. कॉन्फिडन्स. हा, इन्व्हेस्टिंग जर तुम्हाला कोणी शिकवत आहे प्रॉपरली, नक्की तुम्ही त्या व्यक्तीकडे जा. आणि गुरु शिवाय काय म्हणतात मुक्ती नाही किंवा ज्ञान नाही. एक चांगला गुरु शोधा. भरपूर आहेत मार्केटमध्ये, असं नाही की आम्हीच लय भारी, आम्ही तर आहोतच, पण बाकी पण आहेत जे इन्व्हेस्टिंग शिकवतात, इंडियन मार्केट शिकवतायत आणि इन्व्हेस्टिंग फक्त शिकवतात. इंट्राडे नाही शिकवणार, फ्युचर ऑप्शन नाही शिकवणार, अशा लोकांकडून शिकायला हरकत नाही. आम्ही स्वतः इंट्राडे फ्युचर ऑप्शन करून भरपूर काही केलंय, आणि त्यातनं खूप काही शिकलोय पण, खूप काही गेलंय पण, खूप काही आलंय पण. पण सामान्य माणसांनी सुरुवात मात्र इन्व्हेस्टिंगनीच करावी. 10 वर्ष स्टॉक मार्केट करा, प्रचंड पैसे कमवा, त्याच्यानंतर फ्युचर ऑप्शन करा. जर करायचं तिथून पुढे शिका. तुम्ही सकाळ सफलात इन्व्हेस्टिंग मध्ये, मग करा. शेवटचा प्रश्न मी विचारेन की आज मार्केटमध्ये असे काही लोक आहेत की म्हणजे पर्सेंटेजवरती तुमचं पोर्टफोलिओ हँडल करणारे. सो इज दिस लिगल और इज दिस राईट, रॉंग, व्हॉट? म्हणजे आता बरेचदा काय असतं की एखादा उद्योजक आहे, त्याला त्याच्या धंद्यातलं कळतंय, त्याला इकडे लक्ष घालायला वेळ नाहीये, त्याला लक्ष घालायचं पण नाहीये. मग त्यानं काही कन्सल्टंट नेमलेले आहेत आयदर, किंवा काही अशा एजन्सीज असतील ज्या पर्सेंटेजमध्ये काम करतायत. सो हाऊ मच इट इज लिगल, किंवा याच्यातले रिस्क काय आहेत अशा याच्यामध्ये आहे ना, पहिलं तर ऍडवायझरी किंवा कोणी जरी एक्सपर्ट कडे पैसे देत आहे तर म्युच्युअल फंड इज द लिगल वे ऑफ पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणतो मी याला. ऍक्टिव्ह म्हणजे स्वतःची अक्कल, स्वतःचे पैसे लावणं ऍक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट. पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणजे मी फक्त पैसे लावतोय, दुसरा कोणीतरी अक्कल लावतोय, दुसरा कोणीतरी वेळ देतोय. तर पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग म्हणायचं तुम्हाला, तर पॅसिव्ह इन्व्हेस्टिंगला म्युच्युअल फंड लिगल आहे. दुसरं PMS, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस, या पण लिगल आहेत, ज्याच्यामध्ये ते तुमच्याकडनं 2-2.5%, 5% काहीतरी घेतील ओव्हरऑल तुमच्या AUM वरती, ते पण लिगल आहे. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड म्हणतात, कोटी आणि अबावच त्याला इन्व्हेस्टमेंट लागते, तर ते पण लिगल आहे. राहिला प्रश्न, कोणी जर असं आता काय म्हणतात त्याला, इन्व्हेस्टमेंट अनालिसिसची एक्झाम असते आणि मग ते ऍडवायझरी प्रोव्हाइड करतात. ओके, ठीक आहे. जे तुम्हाला तुम्ही घ्यावा स्टॉक तुमच्या खात्यावरती, आम्ही तुम्हाला काय करू, सजेस्ट करू कोणता स्टॉक घ्यायचा आणि कधी विकायचा, तुमच्या खात्यावरती तुमचं तुम्ही करा. असे पण सर्व्हिस त्याची ती फी चार्ज करतात, ते पण लिगल आहे. ओके, म्हणजे त्यात काय हार्म नाहीये तसं, फक्त तुम्ही दुसऱ्याच्या खात्यावर पैसे देत नाही, खात्यावर पैसे नाहीत बरं, तुमच्या डीमॅट अकाउंटला आहेत आणि कोणीतरी म्हणजे ऍडवाइस तुम्हाला करताय आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचं अकाउंट. पहिली गोष्ट, तिथं फ्रॉड होण्याचा काही स्कोप नाही. तुमच्या खात्यावरती पैसे तुम्ही फक्त ऍडवायझरी घेताय, काय फ्रॉड करणार होतो? तुमच्या डीमॅट वरचे पैसे कोणाचाही बाप काढू शकत नाही, निघाले तर तुमच्याच खात्यावरती. आणि सेबीने तर आता खूप सारं स्ट्रिक्ट केलंय. पहिलं तरी चालायचं बऱ्याचशा गोष्टी, आता काही स्कोप नाही असं आहे. करेक्ट. खूप चांगलं ज्ञान दिलं शेअर मार्केटबद्दल. मला वाटतं की फ्युचर ऑप्शन करणाऱ्या लोकांसाठी असेल किंवा एक्झॅक्टली मार्केट करायचंच आहे तर ही संधी आहे, पण ती जर का तुम्ही ज्ञान घेऊन स्वतः ती गाडी चालवायला लागलात तर तुमच्यासाठी ती संधी आहे. आणि त्यातलं तुम्हाला बारकावे समजले पाहिजे, त्यासाठीच आवश्यक असणारं ज्ञान तुम्ही घेतलं पाहिजे. आणि ते ज्ञान जर तुम्ही घेतलं, योग्य गुरु किंवा योग्य टीचर, योग्य त्यातलं मार्गदर्शन करून जर का तुम्ही हे करत असाल तर पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या खूप कमी आहेत.
अनसर्टॅनिटी किंवा सर्टॅनिटी जे आपण म्हणत होतो सर्टनिटीज आहे दोन्हीकडे. या त्या बऱ्यापैकी रिस्क तुमची कमी करतात आणि मग तुम्ही तिथे ग्रो करण्याची संधी 100% संधी आहे. निश्चितच. थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि हे मार्गदर्शन दिलं त्याबद्दल धन्यवाद. याच्यामध्ये मला अपेक्षित आहे की काही कमेंट्स येतील की सर थँक्यू सो मच की तुमचं हे मार्गदर्शनामुळे आमचे पैसे कुठेतरी वाचलेत किंवा आम्ही स्वतः वाचलोय अशी मला खात्री आहे. निश्चित काही लोकांच्या आयुष्यात या पॉडकास्टमधून व्हॅल्यू एडिशन होईल आणि जर शिकायचं असेल तर निश्चित तुमचा नंबर आम्ही देऊ. तुमच्याकडे सुद्धा शिकायला काही लोक येऊ शकतात. सो डेफिनेटली थँक्यू व्हेरी मच विष्णू कॉलिंग मी हिअर. पण मी हे म्हणेल माझ्याकडे येण्याऐवजी माझ्याकडे याच अडचण काहीच नाहीये. पण जर तुम्हाला कोणी चांगला इन्व्हेस्टमेंट शिकवणारा भेटत असेल त्याच्याकडे पण जायला पण काही हरकत नाहीये. इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं योग्य माणसाकडे जा. काही लोक कर्ज काढून हे इन्व्हेस्टमेंट करतात. ते लय चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला कर्ज काढून इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केट करायचं नाहीये. तुमचं जे चाललंय ते पहिलं स्थिरतावर राहू दे. तुमचं ऍडिशनल इन्कम पॅसिव्ह इन्कमच्या दृष्टीने किंवा इन्कम वाढवण्याच्या दृष्टीने तुम्ही काही अमाऊंट जे तुम्ही स्पेअर करू शकता. आज की एफडी मध्ये तुम्हाला बँक 5-6% देते. सो त्याच्याऐवजी हा सेकंडरी ऑप्शन की जिथून तुमचं म्हणजे काय म्हणतो की आपण मार्केट जी काही महागाई दर आहे त्याच्यापेक्षा काही रिटर्न्स तुम्हाला मिळत असतील तर ऑब्व्हियसली या काही गोष्टी एक्सप्लोर करायला हरकत नाहीये. हे बघा तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर 12-15% रिटर्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. तुम्ही जर स्वतः स्टॉक मार्केट केलं योग्य ज्ञानाने तर 25 ते 30% तुम्ही CAGR एक्सपेक्ट करू शकता. मिळालंच असं सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. पण लॉंग टर्म मध्ये याच्यात काही रिस्क मला वाटत नाही. सो डेफिनेटली पैसे शिल्लक ठेवून ते डिव्हॅल्युएट करण्यापेक्षा त्याला जर कामाला लावलं तर. आणि मला असं वाटतं की कोणती सोशल सिक्युरिटी नाही आपल्या इंडियन नागरिकांना. म्हातारपणाची काही सोय नाहीये सरकार करत, आजारपणाची नाही करत, मुलांच्या शिक्षणाची नाही करत, कोणतीच सोशल सिक्युरिटी नाहीये. मग गरीब माणसाला जर श्रीमंत व्हायचं ना तर एकच पर्याय तो म्हणजे म्युच्युअल फंडवर, इक्विटी म्युच्युअल फंडवर स्टॉक मार्केट. सो हे शिकणं काळाची गरज आहे. आणि आपण आज भारतामध्ये जन्मलेलो आहे. आपल्यासारखे लक्की कोणीच नाहीये. कारण भारत अशा फेजमध्ये जिथे दरडोई उत्पन्न आता 2,500 वरती गेलंय झपाट्याने. पहिलं पुरुष प्रधान संस्कृती, आता महिला पण काम करत आहेत, दोघं पण कमवत आहेत, अर्निंग चांगलं होणार आहे, इकॉनॉमी प्रचंड ग्रोथ करेल. आत्ताच आपण 4थ्या लेवलला पोहोचलो आणि काही दिवसात आपण 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड होऊ. आणि मग हे जर ग्रोथ स्टोरी आहे तर आपण वेल्थ का क्रिएट करायला मागं राहायचं? दुनिया करते, आपण का नाही करायचे? याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि नक्कीच स्टॉक मार्केट असेल किंवा इक्विटी म्युच्युअल फंड असेल याच्या माध्यमातून प्रचंड वेल्थ क्रिएट होऊ शकते येणाऱ्या 10-20 वर्षामध्ये. प्रत्येक मिडल क्लास आणि जो कोणी ऐकतोय त्याने ती क्रिएट केलीच पाहिजे. त्या कामी कोणतीही मदत लागली तर डेफिनेटली आम्हाला संपर्क करा किंवा जे तुम्हाला एक्सपर्ट वाटतात त्यांना संपर्क करा. पण करा, मदत घ्या. येस, निश्चितच. थँक्यू सो मच. आलात, वेळ दिलात आणि सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. येस, तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला याच्याबद्दल जरूर कमेंट करा. तुमचे मित्र मैत्रिणी इव्हन जे कोणी फ्युचर ऑप्शन्स करत असतील त्यांच्यापर्यंत जरूर हा पॉडकास्ट शेअर करा. सो लेट देम अवेअर ऑल्सो. येस, सो थँक्यू सो मच. शिवाय हा महत्वाचा भाग म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन विषय घेऊन तुमच्यापर्यंत मी पोहोचत राहीन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. सी यू, टेक केअर अँड बाय बाय. थँक्यू सो मच.